नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. पण आई त्या दोघींमध्ये काहीतरी शिस्त आहे एवढं नक्की. ते आपल्या घरासाठी चांगलं नक्कीच नाहीये. शुभ्राला होणारे भास, शास्त्री कुटुंबाचा भूतकाळ याच्याशी सुलेखाचा काय संबंध आहे? आजोबांशी बोलणं झालं का तुझं? आजोबांनाही अजून या कोड्याची उकल सापडत नाहीये. हे असलं टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुला, आणि मी तुला घेऊ पण देणार नाही. बिकॉज आय केअर फॉर यू. मी वसईला गेले होते, शास्त्रींच्या वाड्यात. तिथे आदी आणि शुभ्रा दोघंही आले होते. इनफॅक्ट ते दोघं जण तिथे जाणार आहेत हे तुला माहिती होतं, म्हणून तू तिथे गेली होतीस? हो. काय म्हणाले दोघं? काही नाही, जनरलच बोलणं झालं आमचं. पण एक गोष्ट मात्र कळली त्यातून, शुभ्राची सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुरू आहे. नेमकी कशासाठी हे कळलं नाही, पण या सगळ्यामध्ये मला काहीतरी वेगळंच जाणवतंय. म्हणजे माहित नाही का, कुणास ठाऊक. मला असं वाटतंय की शुभ्राला सुद्धा तिच्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे. संपूर्णपणे नाही, पण काही गोष्टी तिला नक्की कळल्यात. कारण त्यांचं अचानक वाड्यावर येणं, शुभ्राची सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुरू असणं. तू म्हणतेस ते खरं असेल कदाचित, पण मग हे जर का सगळं खरं असेल तर माझ्याबद्दलही शुभ्राला सगळं कळलं असेल. मी कोण आहे, शास्त्री कुटुंबाचा आणि माझा काय संबंध आहे हेही कळलं असेल तिला. हे जरी आत्ता कळलं नसलं तरी कधी ना कधीतरी कळणारच. तुम्ही दोघी एकमेकींच्या समोर येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण या युद्धासाठी तुझी पूर्ण तयारी झाली नाहीये. म्हणजे तुला तिच्या मेंदूचा ताबा घ्यावा लागेल. तू तिला तुझ्या मर्जीने वागायला लावलं पाहिजेस, तरच या युद्धात तुझा विजय होऊ शकतो. हे शक्य आहे का नाही? मी नाही तुला एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत आणलं? पण मी हे करू शकेन? प्रचंड एकाग्रता आणि मन खंबीर करण्याची तयारी व्हायला हवी.
प्रिया, आपण सगळी माहिती पुन्हा एकदा रिवाइज करून बघूया. मला असं वाटतं ह्यातच आपल्याला एखादा क्लू सापडेल. सुलेखानी लहानपणी आपल्याच वयाच्या एका मुलीला स्विमिंग पूलमध्ये बुडून मारलं होतं, राईट? आणि ही माहिती तुला निखिलने दिली होती. हो, निखिल पुण्याला गेला होता तेव्हा त्याने तसा फोन केला होता मला. पण बेसिकली सुलेखाच्या लहानपणीची माहिती शोधूया असं निखिलला का वाटलं असेल? नाही, नेमकं कारण नाही सांगता येणार. इनफॅक्ट हेच शोधण्याचा मी सुद्धा खूप प्रयत्न केला होता तेव्हा, पण तेव्हा माझ्या हाती काहीच लागलं नाही. हां, पण निखिलला सुलेखाबद्दल संशय आला होता हे मात्र नक्की. म्हणजे ही मुलगी, आय मीन या मुलीचे घरचे, दे आर द सोर्स ऑफ फर्दर इन्फॉर्मेशन. या, नाव काय मुलीचं? मनीषा. मनीषा काय? माहित नाही. काही वर्षांपूर्वी स्विमिंग पूलमध्ये बुडून मेलेल्या एका मुलीचा ॲड्रेस शोधायचा आहे. डिफिकल्ट बट नॉट इम्पॉसिबल. बुडून मेलेल्या नाही, बुडवण्यात आलेल्या. म्हणजे मनीषा वॉज अ चॅम्पियन स्विमर असं तिच्या आईनेच निखिलला सांगितलं होतं. निखिल मनीषाच्या घरी कसा पोहोचला होता? आय मीन तो ॲड्रेस त्याला कोणी दिला होता? तो तिथे कसा पोचला हे सांगता येणं कठीण आहे. हां, कदाचित त्याला ममांकडनं मिळाला असावा. मामा? सुलेखाची आई. सुलेखाची आई? सगळंच एकात एक गुंतलेलं आहे. दिस इज इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. तू काय इतकी सिरियस होतीस? डोंट वरी, काही ना काहीतरी मार्ग सापडेल आपल्याला. मी बघतो मला कसा वेळ मिळतो आणि मी स्वतः पुण्याला जाऊन येतो. एका मुलीचा ॲड्रेस शोधणं इज नॉट डिफिकल्ट फॉर मी. हो, तुम्ही पोलीसवाले आहात ना? डोंट माइंड मी सेइंग, बट तू हसताना खूप छान दिसतेस. आदी आणि शुभ्राला वाड्यावर पाहिल्यापासून वेगळीच चक्र माझ्या डोक्यात सुरू झाली आहेत. शुभ्राला तिच्या खऱ्या अस्तित्वाचा अर्थ कळला असेल. बोलता बोलता आधी बोलून गेला की शुभ्राची सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू आहे. तिच्यावर मानसिक उपचार सुरू आहेत. याचाच अर्थ की तिचं मानसिक संतुलन कुठेतरी ढळलंय. आणि मला वाटतं त्या व्यतिरिक्त दुसरं कारण असू शकत नाही. कदाचित तिला या सगळ्या गोष्टींचा संदर्भ लागला नसावा. कदाचित तो दरवाजा तिच्यासाठी उघडला नसावा. आणि माझ्या मते एवढ्या लवकर तो दरवाजा उघडण्याची लक्षणंही दिसत नाहीत. हिंदू, दुश्मनाला कधीच कमजोर समजू नकोस. त्यावेळेला सुद्धा तू हीच चूक केली होतीस. म्हणजे तुला काय म्हणायचंय? तिला या सगळ्या गोष्टींचा भूतकाळाशी असलेल्या वर्तमानाच्या संबंधाचा साक्षात्कार झाला असेल. जेव्हा तिला कळल की ती पार्वती आहे तेव्हा तिला कळल तू हिंदू आहेस.
नाही, मला नाही वाटत. तिला माझ्या अस्तित्वाची ओळख पटणं गरजेचं नाहीये सोपान. मला तरी कुठे माहित होतं की की आदिनाथला मी कुठे पाहिलंय ते. दिवसा मागून रात्र धावते, सकाळ संध्याकाळ, सूत्रधार जो या साऱ्याचा, नाम तयाचे काळ. इंदे इंदे अगं माझी चंदे. अरे वय लई उड्या मारायला लागलास, जरा जपून. पडला बिडलास तर माझ्याच डोक्याला ताप व्हायचा. अगं आता आपले पडण्याचे नाही, वर यायचे दिस आले. काय कुबेराच्या खजिन्याची चाबी बिबी सापडली का रे बाबा तुला? होय, चाबीच गावली, पण त्या कुबेराची नाही, वसईतल्या कुबेराच्या खजिन्याची चाबी गावली. म्हणजे ही शास्त्राच्या तिजोरीची चाबी आहे. आयच्यान तुला कुठं गावली र? गावली नाही, दिली. कुणी? दुसरं कोण, भालचंद्रराव. सोपाने मग वाट कसली बघतोस? एक दिस मौका साधून त्या शास्त्राच्या तिजोरीवर डल्ला मारूया आणि या गावापासून लांब निघून जाऊ बघ. अरे देवाने एवढी मोठी संधी दिली या, त्या संधीचं सोनं करूया सोपाने. चल. नाही नाही इंदे, तुला वाटतंय तेवढं सोपं नाही. त्या शास्त्र्याला नुसती भनक जरी लागली ना तरी पोरं कुत्र सोडल आपल्या अंगावर. त्याच्यापासून जास्त लांब नाही पळू शकणार आपण. फाडून खातील ती आपल्याला. मग ही तिजोरीची चाबी आपल्या हातात असून मी आपण काय बी करू शकत नाही? हे असलं फाटकाजीना जगत बसायचं वय? नाही इंदे, अजिबात नाही. आता आपल्याकडं भालचंद्र नावाची मोठी चाबी आहे. आता आपण काय बी करायचं नाही. भालचंद्रच आपल्यासाठी शास्त्राची तिजोरी रिकामी करल. हा, त्या भालचंद्राला नादी लावण्यासाठी मी आज जळत राहायचं आणि तू असं काय बोलते इंदे तू? हा, तुला बी ठाव आहे इंदे, तिजोरी पाय म्या कशा कशाचा बळी दिला आहे ते समजा राहू दे. भालचंद्रराव विचारित होते आपल्या कामाचं काय झालं म्हणून. तुला जंगलामध्ये गेलतो म्या, गेलतो. लई माणसं होती तिथं. सोपान्या विचारीन म्हणत होते तिथं जंगलात हे गोरा बाण तरणा बाण गडी होता. काय रुबाब होता त्याचा. कोण होता त्यो? मला काय ठाव. हा परत त्यांचा लांब केस आणि कानात बिग बाली बी होती बघ. कोण हाय रे तू? लांब केस, कानात भिगबळी म्हणजे त्यो महादेव असणार. कोण येऊ महादेव? रघुनाथ शास्त्र्याचा पोरगा. लय आवली अवलाद आहे. कसा बी असं ना, समध्या गावात
त्यो एकच देखना मर्दगडी वाटला मला. कार सोपान्या आ मिरच्या झोमल्या वय तुला. होय झोंबल्या. भावाने एक ध्यानामध्ये ठेव, तू फकस्त माझी आहेस. मग कशा पायी मला त्या भालचंद्र रावाकडे पाठवतोस रे? हाय तुझी नाटकं दुसरीकडं कुठं बी जाऊन कर, इंदूकडं नाही चालायची. 12 गावचं पाणी प्यायलोय म्या, तुझ्यासारखं लई पाहिलं रे बाई. हिंदे पर ह्यो सोपान्या यागळा हाय, लई यागळा. तुला भालचंद्र्याकडे सोपविली आम्ही आपल्या कामासाठी. हित काळजावर दगड ठेवू, पर त्याच्या बिगर तू दुसरीकडं कोठ शेण खाल्लंस तर म्या सावता तुला जित्ता ठेवणार नाही. पळली होतीस ना त्या महादेवावर. हो, त्या एका क्षणासाठी तुम्हाला हवा असं वाटत होता, पण फक्त त्या एका क्षणासाठी. त्यानंतर त्याला कायमचा बर्बाद करण्याचा विडाच उचलला होता मी. आणि आता येस मिस्टर शास्त्री, आज तुम्ही एकटेच आलात? मिस्टर शास्त्री नाही आले? डॉक्टर, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि ते शुभ्राला कळू नये असं मला वाटतं. इज एव्हरीथिंग फाईन मिस्टर शास्त्री? मी आणि शुभ्रा आम्ही वाड्यावर गेलो होतो वसईला. सहजच की? आय एम सॉरी. खरं तर मी तुम्हाला असं विचारायला नको, पण तरी. नाही, सहजच नक्कीच नाही. डॉक्टर, शुभ्राला आजोबांशी काहीतरी बोलायचं होतं. काही झालंय? मला नेमक्या शब्दात तुम्हाला नाही सांगता येणार, कारण तुम्हाला समजावण्यासाठी ते आधी मला समजायला हवं. तुम्हाला ते जे समजलंय, जसं समजलंय तसं तुम्ही मला सांगा. आपण दोघंही मिळून त्यातून नेमका काय अर्थ निघतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया मिस्टर शास्त्री. ठीक आहे? परवा प्रथमेश आला होता आमच्याकडे. प्रथमेश म्हणजे तुमच्या भावाचा मुलगा, राईट? राईट. प्रथमेश जे काही चित्र काढतो त्यातून त्याला काहीतरी सांगायचं असतं. गेले काही दिवस त्याने जी काही चित्र काढली आहेत ती म्हणजे शुभ्राला दिसणारे भूतकाळातले प्रसंग आहेत, अगदी जसेच्या तसे. अमेझिंग. याहीपेक्षा विचित्र आणखी एक गोष्ट आहे जी शुभ्राला जाणवली आहे. कोणती? तिला असं वाटतंय की
प्रथमेश म्हणजे पूर्वजन्मात आमच्या वाड्यावर काम करणारी गोदा नावाची एक बाई आहे. काय? हे असे दर्शवणारे भास झालेत तिला. हे जरा विचित्र वाटतंय ना? एक्झॅक्टली. डॉक्टर शुभ्राला जे भास होत होते, डोळ्यासमोरची चित्र येत होती, त्याचा जो तिला त्रास होत होता, त्यावर उपाय म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो होतो. पण तुमची प्रोसेस चालू झाल्यापासून तिच्या मनावर जास्तच तडपण येते असं वाटतंय मला. ती खूप स्ट्रेस्ड आउट असते. अलीकडे खूप विचित्र वागायला लागली ती. म्हणून मला असं वाटतं की थोडे दिवस आपण तुमची ही ट्रीटमेंट थांबवली तर.